श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला फरासखाना पोलीस स्टेशनची जागा देण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे आणि आताच हा सगळा प्रस्ताव आहे तो गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय। मात्र दगडूशेठांची मूर्ती जी आहे ती शनिवार वाड्यात आणून बसवा असं आनंद दवे यांचं म्हणणं आहे। नेमकं का त्यांचं म्हणणं आहे, नेमकी कोणती कारणं आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। का तुम्ही अशी मागणी करतायत की शनिवार वाड्यात आणून बसवा? मुळात हा विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा मी त्यांना 2-3 पर्याय सांगितले होते। असं नाही की फक्त शनिवार वाडा सांगितला, लाल महाल एक विषय होऊ शकतो, परत ती जागा लहानपणा, परत ती ट्रॅफिकची अडचण येणार। जिथं आता ऑलरेडी दगडूशेठच्या गणपतीचं डेकोरेशन चालतं ती जागा कायमची त्यांची सारसबागेच्या समोर ती एक जागा आहे। किंवा तिसरा पर्याय म्हणून शनिवार वाड्यासारखा एवढा मोठा एक भव्य वाडा आहे तिथं आहे, त्या वाड्यात सुद्धा काही करता येईल अशी 3-4 पर्याय आम्ही त्यांना सुचवलेत। नदीपात्र एक चांगला पर्याय, नदीपात्र आता अतिशय कचरा आणि घाण आहे आम्हाला माहिती आहे, पण मंदिरासाठी ते सगळं स्वच्छ करणं आणि मेंटेन करणं अशक्य नाही हेही आम्हाला माहिती आहे। असे वेगवेगळे पर्याय आम्ही सुचवलेले आहेत आणि लोकांचा त्यांना खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय। आपण जर सोशल मीडियावर त्याचे ॲक्शन्स बघितले असतील, रिॲक्शन्स बघितले असतील। प्रश्न कसा आहे, आत्ता जे काही चाललं आहे ना त्याच्यासुद्धा पुणेकरांना त्रास होतो, ट्रॅफिक जाम होते, गणपतीचे महिनाभर त्यानंतरचे सगळं पण लोक मान्य करतात। पण आता जेव्हा ट्रस्ट आणि मंडळ मान्य करते की आम्हाला जागा विस्तार करून पाहिजे आणि त्याची पोलीस स्टेशनची जागा मागते, समस्या सुटणार नाहीये। फक्त गणपतीचं मंदिर 50 फूट मागं जाईल, ट्रॅफिक तीच अडचण राहणार, लोक तशीच राहणार। मग यातून मार्ग जर काढायचा, तुम्हाला बाहेर जायचं थोडंसं, तर एक 50, 100, 200 फुटावर जायला काय हरकत आहे। आणि मुळात मला असं म्हणणं आहे, आज दगडूशेठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गणलं जातं, माननीय पंतप्रधान सुद्धा अर्धा तास तिथून पूजा करतात। अशी स्थान महात्म्य पण आहे ना? नाही, मी सांगतो तुम्हाला, अशी परिस्थिती जर असेल तर पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करायला हरकत नाही ना। आता राहिलं स्थान महात्म्य, तर मला सांगा, जर मूर्ती तिकडनं हलून चौकीच्या जागी जाणार आहे पोलीस स्टेशन, मग ती हलवून चौकीच्या जागेवर जाणार नाही, मूर्ती आहे त्याच ठिकाणी राहणार आहे। फरासखाना पोलीस स्टेशनच्या तिथे सभा मंडप आणि रांगांसाठी ते भव्य एक हॉल वगैरे करणार आहे। त्याच्यानी आता मला सांगा, आता पोलीस स्टेशनची फरासखाना पोलीस स्टेशन म्हणतो आपण, तिथे अशा अनेक गोष्टी घडल्या की जे देवालय मान्य नसतील। आणि स्थान माध्यमाविषयी हिंदू मंदिरांमध्ये थोडा कमी असतो, लक्षात घ्या आपण, की राम मंदिर तिथंच बांधलं गेलं का? तर नाही, तिथून काही 200, 300, 500 फुटावर बांधलं गेलं। हडसरला एक महादेवाचं मंदिर होतं, ते पुलाच्या खाली येत होतं, अख्खी ती पिंड उचलली आणि बागेत शिफ्ट केली। खूप अवघड नाहीये हे करणं, सगळं लोकांच्या सुविधासाठी हे जर होत असेल तर काही अडचण नाहीये। बरं, आधी आजपासून 25, 30, 50 वर्ष आधी सुद्धा आम्हालाही लहानपणी आठवतंय की ते मंदिर एका छोट्याशा दुकानासारखं होतं, त्याला शटर होतं, त्यातून जाळीतनं ती मूर्ती दिसायची। नंतर शेजारची जागा घेतली, स्थान हल्लंच ना। त्यामुळे स्थान हे फक्त कारण झालं। आम्हाला असं वाटतं पुणेकरांच्या सोयी सुविधासाठी, लक्ष्मी रोडचं व्यापारी गरिमा टिकवण्यासाठी, तिथले व्यापार होण्यासाठी, लोकांना व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी जर मंदिर विस्तार होतोय तर ते चांगल्या आणि याच्यापेक्षा जास्त मोठ्या जागेत व्हावं अशी आमची हिंदू महासभा म्हणून भूमिका आहे। बाप्पांना हलवणं सोपं आहे आणि बाकी सगळं मध्यवर्ती भाग हलवता येणार नाही असंच तुमचं म्हणणं आहे, नेमकं काय म्हणायचं? नाही, कसं असं सांगतो तुम्हाला की पर्याय काय माहिती का, आता तिथं तुम्ही बघितलं लक्ष्मी रोड तिथंच आहे, अख्खं स्टेशनरी मार्केट तिथे, ज्वेलरी मार्केट तिथे, इलेक्ट्रिक मार्केट तिथे, आणि तिथे येणारा रोजचा क्राऊड, दगडूशेठचा क्राऊड, समोर महात्मा फुलेंचं स्मारक होते शाळेचं, तो क्राऊड, हा सगळा एका ठिकाणी नाही बसू शकत। फुले स्मारक हलवता येणार नाही, अख्खं मार्केट हलवता येणार नाही। मग तुलनेनं मंदिर जर 1-2 किलोमीटर रेडियसमध्ये जात असेल तर काय हरकत असायचं कारण नाही। शनिवार वाड्यात मग कुठे नेमकं दगडूशेठचं मंदिर उभारायचं, बाहेरचा मोठ्या आवारात की आतमध्ये? कारण शनिवार वाडा ही जुनी आणि काय म्हणतात पुरातत्व विभागाची जी इमारत हे सगळं आहे, तर मग त्यांचे परमिशन देतील का? या सगळ्या गोष्टी तर त्या पुरातत्व खाते सरकारच्या अंडर येतं, लक्षात घ्या। आणि जर सरकारची इच्छा आणि भूमिका असेल तर मग ते वाड्याच्या आत बसवायचं का वाड्याच्या बाहेर घ्यायचं हे ज्यातलं त्यांना कळतं त्या लोकांनी त्याचा अभ्यास करावा ना। पण लोकांना सहज दर्शन व्हावे। आज ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असा आहे की रिक्षा तिथे येत नाही, रिक्षा थांबत नाही, रिक्षात मला उतरता येत नाही, दर्शन होत नाही, जाता येता प्रत्येक गाडी रस्त्यावर थांबते, असं पाया पडते, मागा लगेच ट्रॅफिक लागते, बस ड्रायव्हर सुद्धा 10 सेकंड 20 सेकंड थांबतो। असं होत असताना, लोकांना त्रास होत असताना, बरं तो रस्ता मोठा करायला चान्स नाही, अजिबात वाढूच शकत नाही। अशी परिस्थितीमध्ये तर आपण चांगल्या रस्त्यात पर्याय शोधत असू आणि तो शहराच्या मध्यवर्ती भागातच असावं। दगडूशेठ कोंडव्याला मुंडव्याला नेण्यात काही अर्थ नाही, आमचं श्रद्धास्थान आहे, ते लोकांना सहज दर्शन उपलब्ध व्हावं, करायला काही हरकत नाहीये, इच्छाशक्ती पाहिजे, मार्ग निघतो। विश्वस्तांसोबत याबाबतचीच काही चर्चा झाली आहे का तुमची? त्यांचं यावर विश्वस्तांसोबत याबाबतची चर्चा झाली आहे का? तुम्ही तसं काही पत्र दिलंय का? आणि असेल तर मग त्याच्यात काय काय लिहिलं? नाही, अजून आम्ही पत्र दिलेलं नाही। आमची विनंती की विश्वस्तांनी आम्हाला बोलावं, आम्हाला नक्की चर्चा करायला आवडेल। आम्ही सरकारबरोबर चर्चा करू, प्रशासनाबरोबर चर्चा करू। दुसरं मला अजून एक मुद्दा सांगायचा, पोलीस स्टेशन कुठं आणणार? मग पोलीस स्टेशनला जागा दिलेली आहे, जर त्यांनी मान्यता त्याच्यावरच येतोय। पोलीस स्टेशनची जागा जी दिली आहे ना, ती बाबूगंज चौकातलं एक जुनं कमर्शियल कॉम्प्लेक्स होतं,
ती लोक आज आता आम्हाला भेटायला येतात. आता आमची मीटिंग आहे, उद्या आम्ही पत्रकार परिषद घेतोय. ते कमर्शियल कॉम्प्लेक्स पाडताना महानगरपालिकेचा ठराव आहे, स्थायी समितीचा ठराव आहे की ही जागा कमर्शियल कॉम्प्लेक्सच आम्ही नवीन करणार आहोत, तिथं तुम्हाला जागा देऊ. मग तुम्ही एका गोष्टीसाठी जागा रिकामी करता आणि ती जागा दुसरीकडे देता, हा काय प्रकार आहे? किंवा तुम्ही लोकांना फसवलं सुद्धा आहे. विश्वसनीय हे महानगरपालिकेचं काम आहे. महानगरपालिकेने आमची जागा घेताना आम्हाला असं सांगण्यात आलं की नवीन बिल्डिंग बांधून तुम्हाला देऊ. आता म्हणतात नाही, तुमची जागा आम्ही पोलीस स्टेशनसाठी दिली. तो रस्ता किती कंजेस्टेड आहे. माननीय पोलीस आयुक्तांचा आमचा सवाल आहे. आम्ही परवा टीव्हीवर बघितलं की त्यांनी सांगितलं की आमचे रिक्वायरमेंट पूर्ण होत असतील तर आमची तिथे तयारी आहे. कशी तुमची रिक्वायरमेंट पूर्ण होईल? ते एवढे अरुंद रस्त्यामध्ये आता टू व्हीलरला सुद्धा बंदी आहे, कारण हारवाले फुलवाले बसलेले असतात. ते कुठे जातील? आणि एवढ्या कंजेस्टेड रस्त्यामध्ये जिथं शेजारी गणपती बसतात, नंतर पाठीमागे जोगेश्वरी, हे सगळं मार्केट, तिथं तुम्ही रोज गुन्हेगारांची जाळे करणार, पोलिसांच्या लाल दिव्याच्या गाड्या, त्यांना भेटायला येणारे लोक पिवळ्या गाड्या, ह्या सगळ्या कुठे थांबतील? मग ते हारवाले फुलवाले त्यांनी काय करायचं? मग त्यांनी परत दुसरीकडे जायचं का? तुम्ही लोकांचा विचार करणार आहात का नाही? तुम्ही सर्वसामान्य जनतेचा विचार करणार आहात का नाही? महापालिकेने लोकांचा विचार करायचा, ट्रस्टनी करायचा की पोलिसांनी करायचा? महानगरपालिका सगळ्यात मोठी याला जबाबदारी आहे. ट्रस्टनी मानवता म्हणून विचार करायला हरकत नाही. आमचं म्हणणं, तुम्ही काही वर्षाआधी कोतवाल चौडी पाडली की रस्ता रुंद करायचा, रस्ता रुंद झालाच नाही. तिथं आधी पथारीवाले बसतात, आतमध्ये तुम्ही पार्किंग केलं. तुम्ही फुलेवाडा पाडला. फुलेवाडा जो होता तो दुकानदारांना सहज त्याची इमेज होती. समजा खाली दुकानं राहून वर स्मारक चांगलं झालं असतं, चाललं असतं ना. तुम्ही दर शुक्रवारी तुम्ही कोर्टाचे निकाल लावता, शनिवार रविवार पाडता. हे बाबूगिनीचे इथं कमर्शियल कॉम्प्लेक्स पण सेम, शुक्रवारी निकाल लावला, शनिवार रविवार पाडलं. म्हणजे जनतेचा जो अधिकार आहे की वर्ष कोर्टात जाण्याचा, तो सुद्धा तुम्ही नाकारता गेम खेळून. या सगळ्या गोष्टीने हिंदू महासभेचा विरोध आहे. उद्या आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका त्या दुकानदारांसह स्पष्ट करू. पोलिसांना दिलेली जागा आहे ती कमर्शियल जागा आहे आणि त्यामुळे त्या दुकानदारांच्या सगळ्या विक्रेत्यांवर देखील वाईट वेळ येणार आहे. आणि त्यासोबतच शनिवार दगडूशेठची जी मंदिरातली मूर्ती आहे ती शनिवार वाड्यात बसावी, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, असंही मत आनंद दवे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.